मी सर्व पोहोचलेलो आहोत वसई स्टेशनला. तुम्हाला मी सर्व खूप गरम आहे आणि तुम्हाला मी आमच्या सर्व लोकांचं इंट्रोडक्शन करून देते. बाबा, मम्मी, हे बघा. रात्रीचे वाजले 11 आणि हे बघा सर्व. पिझ्झा खायला लागलेत सर्व. आणि एकट्याने एवढे खाल्ल्यात नाही गाईज, सर्वांनी मिळून. मॉर्निंग गाईज, आता आम्ही सर्व आहेत चंदीगड स्टेशनवर आणि आता आम्ही आमची बसची वाट बघत आहोत. पहिला इथून आम्हाला चढवायची आहे. सर्व इथे बॅग साठी स्ट्रगल करत आहे. हे बघा माझे पप्पा माझ्या डोळीवर. आई शपथ, केवढं वजन. बसची वाट बघत आहोत. थोड्या वेळाच आमची बस येईल आणि तिथून आम्ही आमचा प्रवास चालू करणार. मे बी आम्ही पहिला सिमलाला जाणार. माहीत नाही बस आली की नाही, बघायला लागेल. बस आली असेल तर चांगला डायरेक्ट निघायला मिळणार. बस आली नसेल तर खूप वेट करायला लागणार. बघा सर्वांची गर्दी. तुम्हाला आमच्या ग्रुपची सर्वांचं इंट्रोडक्शन करून देते. हा आहे आमचा ग्रुप. हे बघा. मला माहिती कसं वाटत आहे तुम्हाला सर्वांना? अजून आमची ट्रिप चालू झालेली नाही मिळत, पण खूप एक्सायटेड आहेत आमच्या ट्रिपसाठी. तुम्हाला लवकरात लवकर सर्व अपडेट्स देऊ, तुम्ही सुद्धा खुश होतील. चंदीगड स्टेशन. माझी मम्मी कसं वाटतंय? माझी मम्मी सध्या आम्ही सर्व हे बघा आमचे सामान पोचवायला लागलं बसमध्ये. बस आलेली असेल तर ठीक आहे, नाही आलेली असणार तर प्रॉब्लेम नाही होणार, पण वेट करायला लागणार. आता बघू, कारण की खूप ऊन आहे. आपल्या इथपेक्षा तरी कमीच आहे, पण तरी पण ऊन आहे खूप. जसं समजलेलं आहे की आमची बस आलेली म्हणजे कधीच आलेली आहे. लाईक 1.5 तास झाली बस आलेली आहे. म्हणजे आता आम्ही लगेच जाणार आणि बसमध्ये सेटल होऊन डायरेक्ट सिमलाचं असणार 300 किलोमीटरपर्यंत प्रवास. तुम्हाला पुढचे अपडेट्स आम्ही लवकरात लवकर देऊ. हा आहे आमचा सर्व ग्रुप. हे बघा, हेच आमचं सर्व लगेज बसमध्ये टाकणार आणि तुम्हाला लगेज दाखवते. वी आर गोइंग टुवर्ड्स अ बस. थांबलेले आहे. काहीच मला पहिलं असं वाटलं की मुंबईमध्ये सर्वात जास्त गरमी असते, पण नाही. मी बाहेर उतरल्यावर समजलं की इथे मुंबईपेक्षा जास्त ऊन आहे आणि हे आम्हाला सहन नाही होत. लाईक जर विदाऊट गॉगल तुम्ही इथे ऊनमध्ये उतरले तर डोळे पण उघडता येणार नाही, इतकं ऊन आहे इथे. ही आहे आमची बस आणि हे बघा सर्व सेटल झालेले आहेत. हे बघा. लेट्स गो गाइस, लेट्स गो. हॅपी जर्नी. हॅपी जर्नी. इथून सर्व चालले सिमलाला. आता बघू मध्ये जर कुठे ब्रेक घेणार आहेत का. सर्वांना मी लंच ब्रेक घेतलेला आहे. आता आमचं लंच आलेलं आहे. हे बघा.
ब्लॅकमेल काय करू शकते. हॅलो गाईज, आता मी आहे सिमलामध्ये आणि हे जे मागे दिसत आहे ते आहे आमचं हॉटेल आहे बघा. इथे हिमाचलमध्ये येऊन सुद्धा सर्वांनी त्यांची प्रायोरिटी सोडलेली नाही मिळत. थोडंसंच वरती मी डोंगराचा असा रस्ता घाट पार करून इथे आले आणि म्हणजे हे बघा हे रेल्वे ट्रॅकतून ट्रेन येतात. ट्रॅकवरून आम्हाला येऊन समजलेलं आहे की 2011 मध्ये आम्ही इथून आलेले. ही ट्रेन कालका ते शिमला जाते. माझे पप्पा मला बोलले 135 वर्षापूर्वीची. पण हे ट्रॅक बघा कसे आहेत. लाईक आता इथून ट्रेन येणं बंद, फक्त दिवसातून एकदाच जाते ही ट्रेन, जी कालकावरून 10-11 वाजता निघते आणि ती शिमल्याला पोचते. लाईक ती आपण बोलतात ना छय्या छय्या ट्रेन, तशी असते. एकदम स्लो ट्रेन असते ती. आज लेट है नहीं, अभी आती है ट्रेन. 2 ट्रेन आनी थी. आम्ही इथे सर्व कॅफेमध्ये आलेले आहेत. आमचे मम्मी पप्पा सगळे हॉटेलमध्ये आले आणि आम्ही इथे मध्ये. हे बघा सर्वांची सर्वांनी मॅगी मागवली. हे सर्व इथे बघा. आम्ही सर्व फिरून आलेले आहेत. मॅगी वगैरे पहाडोवाली मॅगी खाऊन आमच्या हॉटेलला. हे बघा आमचं हॉटेल. हे तर काही नाही, तुम्हाला असं वाटत असेल का वाव, पण तुम्ही जर आमचे रूम बघितले तर काय ग मस्त जेवण बिवून हे बघ ते दाखवते. हे दिसणार ना तुम्हाला, सकाळीच समजेल. तू भेटलाय आता जास्त भेटलं बघ. The next day. मॉर्निंग गाईज, आता आम्ही आहेत सर्व शिमलामध्ये. आता आम्ही चालली जीबीला. हे बघा तुम्हाला आमचा व्ह्यू दाखवते रूमचा. आलेला आहोत आमच्या ब्रेकफास्ट स्पॉटला. आहे बघा. हॅलो गाईज, आता आम्ही सर्व चालले शिमलावरून जीबीला. सर्वांचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही आता चालले दुसऱ्या लोकेशनवर. आमचा हा स्टे खूप म्हणजे लाईक मॅजिकल स्टे होता. पूर्ण रूमसुद्धा खूप भारी होते आणि व्ह्यूसुद्धा खूप भारी वाटते. इथे डायरेक्ट रोड टचच आहे बघा. आम्ही चालले आमच्या दुसऱ्या लोकेशनवर.
ये बस स्टोरी क्लिअर आहे ना. पप्पा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? चांगला होता पण थोडे थकलेले आहेत नंतर बघूया परत कसं होईल एकदम चांगलं होतं हॉटेल वगैरे चांगलं होतं आमचं एकदम बेस्ट भारी स्टाफ पण भारी चांगला स्टे होता मस्त होता. हॉटेल अंदाज शिमला